दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे। या जन्मशताब्दी वर्षामध्ये या मुंबई महानगरपालिकेचा महापौर म्हणून एक शिवसैनिक असावा, मराठी शिवसैनिक असा आग्रह कदाचित त्यांच्याकडनं धरला जाऊ शकतो। या निवडणुकीमध्ये नेमकं मराठी माणसाचं काय झालं? मुस्लिम जो आहे यात दोन प्रकारे आहे, एक तर तो महाराष्ट्रातला मुस्लिम आहे किंवा मग उत्तरेतला जास्त आहे। उत्तरेतला मुस्लिम दूर गेला या युतीपासून, मनसे आणि शिवसेनेच्या। याचं कारण असं, त्यांना असं वाटलं की आमच्या मुलांना मारलं गेलंय आणि आमच्या विरोधात तुम्ही भूमिका घेता, त्यामुळे मग उद्धव ठाकरेंना थोडासा त्याचा फटका बसला। गैर मुस्लिम वर्ग आहे तो त्या मराठी करण्यामुळे थोडासा दूर गेला। त्यांना वाटलं की आपलं भवितव्य काय किंवा आपलं काय हे एवढं संकुचित कशाला, त्यामुळे दोघांचंही नुकसान झालं याच्यामध्ये। भलेही मुंबईमध्ये असं वाटलं की त्यांच्या त्या शिवाजी पार्कच्या सभेनंतर खूप मोठं वातावरण तयार झालंय, याचा फायदा झाला शिवसेना मनसेला, पण मनसेला नाही झाला, शिवसेनेला झाला। मी पळणारा नाही आहे, मी पळवणारा आहे आणि मला हलक्यात घेऊ नका। लोकांना वाटायचं की हे वाक्य उद्धव ठाकरेंसाठी आहे, नाही तसं नाही आहे, ते सगळ्यांसाठी लागू पडतं। म्हणून शिंदेनी हे दाखवून दिलं की भलेही मी काही ठिकाणी कमी दिसत असेल, मुंबईत त्यांना जमलेलं नाहीये, कारण मुंबईतला जो खरा अस्सल मराठी मतदार आहे तो मूळ ठाकरेच्या शिवसेनेच्या पाठीशी आहे, परंतु बाहेरचा मतदार म्हणजे नवी मुंबई, ठाणे इथला शिंदेच्या पाठीशी आहे। शिंदेनी आपलं स्थान दाखवून दिलंय। जोपर्यंत शिवसेना सक्षम आहे तोपर्यंत भाजपाला एकट्याच्या बळावर महाराष्ट्रामध्ये पुढे सत्ता मिळवता येणार नाही, म्हणून त्यांनी शिवसेना कशी डिस्टर्ब राहिली याची खबरदारी घेतली आणि ती शिवसेना डिस्टर्ब झाल्यामुळं आज दोन वेगळ्या गटात दिसते, पण त्यांचं जर कॉम्बिनेशन एकत्र केलं तर त्या जागा कितीतरी जास्त दिसत आहेत। नमस्कार, बोलबिडूमध्ये स्वागत। महाराष्ट्रामधल्या महापालिकांचा निकाल आता लागलेला आहे आणि ज्या महापालिकेवरती सगळ्या देशाचं लक्ष होतं ती मुंबई महापालिका, ती आता महायुतीच्या ताब्यात गेलेली आहे। आणि आपल्यासोबत काय नेमकं घडलं या निवडणुकीमध्ये आणि पुढं काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आहेत ज्येष्ठ पत्रकार संपादक रविकिरण देशमुख सर। देशमुख सरांशी आपण थोड्याच दिवसापूर्वी बोललो होतो आणि ते जे म्हटले होते त्या मुलाखतीत सगळं जवळपास बरोबर आलेलं आहे। चुरशी जी निवडणूक आहे, ठाकरेंनी ती रेसमध्ये वगैरे आणली वगैरे, त्यामुळं सरांचं विश्लेषण ऐकण्यात सगळेच उत्सुक असणार आहेत। सर, स्वागत आहे। या निवडणुकीचा जो केंद्रबिंदू राहिला तो अर्थातच मराठी माणूस राहिला, मराठी अस्मिता, आणि याचं वर्णन पण जे आता आलेलं आहे निकालाचं, मराठी माणूस हरला जिंकला वेगळ्या पद्धतीनं केलं जातं आहे। त्यामुळे पहिलाच प्रश्न तो नेमका आहे की या निवडणुकीमध्ये नेमकं मराठी माणसाचं काय झालं आहे? नाही, मराठी माणसांनी शक्य तेवढी एकजूट दाखवलेली आहे। आपण जर मुंबईचा कोर एरिया बघितला तर अगदी माहीमपासून ते गिरणगावपर्यंत जास्तीत जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत आणि मराठी माणूस या भागातला तरी त्यांच्या पाठीशी उभा आहे। मागच्या विधानसभेला सुद्धा त्यांचे बरेचसे आमदार या भागातून निवडून आले होते, त्यामुळे असं म्हणता येत नाही। पण विखुरलेला जो मराठी वर्ग आहे तो उपनगरांमध्ये वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये आहे, तिथं काही ठिकाणी आलेत उद्धव ठाकरेंचे उमेदवार। पण काय झालं की मला वाटतं मराठी करण्यामुळं बाकीचा जो वर्ग होता तो थोडासा दूर गेला, तर त्याला कसं चुचकारायचं याचं त्याला वेळ नाही मिळाला यांना। म्हणून मागच्या वेळी मला असं वाटतं की आपण बोललो होतो की थोडंसं ठाकरे बंधूंनी आधी सुरुवात केली असती आणि आपली भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन गेले असते आणि इतर भाषिक वर्गाला सुद्धा त्यांनी याचं महत्त्व जरा वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं असतं की मराठी संस्कृती आणि अस्मिता म्हणजे कुणाचा द्वेष करणं किंवा कुणाला इथून विस्थापित करणं नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही एवढा जयघोष करता, तर त्यांनी सुद्धा 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य चालवलं होतं। तर तशा पद्धतीची व्यापक भूमिका घेऊन महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची ओळख आणि मराठी संस्कृती याविषयी जर थोडा ब्रॉड व्ह्यू घेतला असता तर मला वाटतं इतर भाषिक मतदार आणखी सोबत आला असता। त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे खूप प्रयत्न केलेले दिसत आहेत, पण त्यांना मनसेची हवी तशी साथ नाही मिळाली, त्यामुळं मराठी जनतेने नाकारलं का असं नाही म्हणतायत। मराठी उभे राहिले पण थोडंसं व्यापक दृष्टिकोन स्वीकारता आला नाही। बरं, म्हणजे थोडक्यात एक प्रकारे मराठी हा मुद्दा हीच स्ट्रेंथ ठरली आणि तोच कदाचित विकनेस किंवा तीच मर्यादा ठरली, आणि त्याच्यामुळं मग तुम्ही म्हणता असं की अमराठी जो आहे तो कदाचित इन्सिक्युरिटी पोटी एकत्र आला। पण निर्णायक काय ठरलं म्हणायचं मग, म्हणजे मराठी अमराठी हेच निर्णायक ठरलं का आणखीन काही गोष्टी? कुठलाही राजकीय पक्ष हा शेवटी वोट बँकेवर चालतो, मतपेढीवर। ठाकरेंची मतपेढी सुरुवातीपासून मुंबईतला कष्टकरी वर्ग मराठी माणूस आहे आणि आपण जरी म्हणत असलो की गिरणगावमध्ये मिल बंद पडल्या, कापड म्हणजे टेक्स्टाईल मिल बंद पडल्यामुळं नुकसान झालं मराठी लोकांचं, तरी तोच वर्ग आज शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे ना, त्यांना तो अधिक जवळचा वाटतो। याच्यात खूप काही आलं। आणि दुसरं जे तुम्ही म्हणता की नेमकं कुठं गणित चुकलं, तर मला असं दिसतं की मागच्या वेळी विधानसभेला किंवा लोकसभेला शिवसेनेला त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंना मुस्लिम समुदायातून खूप मोठा पाठिंबा मिळाला होता।
तो यावेळी दूर गेला. याची दोन कारणं आहेत. आणि दुसरा वर्ग म्हणजे जो अमराठी वर्ग होता, जो उद्धव ठाकरेंचा चाहता होता. कारण ही पिढ्यानपिढ्या मुंबईत राहणारी लोक आहेत. अनेक अमराठी भाषिक हे दुसऱ्या भाषेतले लोक, बाहेरून आलेले लोक सुद्धा ठाकरेंना मानायचे. त्यांची धडाडी, निर्णय घेण्याची क्षमता याच्यामुळं. तर काय झालं की हा वर्ग थोडासा दूर गेला. कारण मध्यंतरी काही घडामोडी अशा घडल्या की एकतर राज ठाकरे यांची भूमिका जी आहे उत्तर भारतीयांच्या विरोधातली त्यांची वक्तव्य, वागणं, ते काही एका विशिष्ट वर्गाला किंवा काही लोकांना रुचत नाही. त्यामुळं तो वर्ग थोडासा दुखावलेला असतो. मग त्यांना ही दोघा भाऊ एकत्र येणं म्हणजे मराठी जन एकत्र येत असताना एक वर्ग दुखावला गेला, तो बाजूला गेला. त्यातल्या त्यात मुस्लिम मतदार जो आहे, मुस्लिम मतदारांनी मागे लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ताकद लावली होती. त्यांना खूप मतं दिली भरघोस आणि चांगल्या जागा निवडून आल्या. त्यातल्या त्यात 2-3 आणखी वाढल्या असत्या, पण थोडंसं नियोजन चुकलं. तो वर्ग यावेळी दूर गेला. हे फार इंटरेस्टिंग आहे. हे कसं की तो वर्ग एकतर त्यातला मुस्लिम जो आहे यात दोन प्रकारे आहे. एकतर तो महाराष्ट्रातला मुस्लिम आहे किंवा मग उत्तरेतला जास्त आहे. उत्तरेतला मुस्लिम दूर गेला या युतीपासून, मनसे आणि शिवसेनेच्या. याचं कारण असं की त्यांना असं वाटलं की आमच्या मुलांना मारलं गेलंय आणि आमच्या विरोधात तुम्ही भूमिका घेता. त्यामुळे मग उद्धव ठाकरेंना थोडासा त्याचा फटका बसला आणि तो वर्ग थोडासा दूर गेला. आणखी दुसरं म्हणजे जो गैर मुस्लिम वर्ग आहे तो त्या मराठी करण्यामुळे थोडासा दूर गेला. त्यांना वाटलं की आपलं भवितव्य काय किंवा आपलं काय हे एवढं संकुचित कशाला. त्यामुळे दोघांचंही नुकसान झालं याच्यामध्ये. तरी पण लोकसभेला उद्धव ठाकरेंना मिळालेलं यश, त्याच्यानंतर विधानसभेला सेटबॅक बसला, तरी पण 10 आमदार 20 पैकी मुंबईत आले होते. नगरसेवक तर हातात कोणीच नव्हतं. या पार्श्वभूमीत सुद्धा 65 एवढा त्याचा स्ट्राईक रेट पण बघा, त्यांना मिळालेली मतं पण बघा. पण आता जे वर्णन केलं की गड गेला आणि वाघ राहिला किंवा वगैरे काय, तर उद्धव ठाकरेंचं काय पुढचं म्हणता येईल, आता काय त्यांच्या पुढे वाढवून ठेवलेलं आहे? उद्धव ठाकरे त्यांची प्रकृती थोडीशी साथ देत नाही. त्यांचे दौरे कमी झालेत. आपण बघितलं की या महापालिका निवडणुकीमध्ये ते बाहेर महाराष्ट्रात फारसं फिरलेले नाही आहेत. मराठवाड्यात गेले नाहीत. छत्रपती संभाजीनगरला एकदा गेले फक्त, पुन्हा दुसरीकडे गेले नाहीत. परभणीला जे नेहमी शिवसेनेची सभा खूप गाजते ते परभणीला गेले नाहीत. पण परभणीकरांनी त्यांना खूप पाठबळ दिलं. चांगल्या जागा दिल्यात, 24 जागा दिल्यात मला वाटतं. आणि काँग्रेसच्या मदतीनं ते महापौर बसवतील तिथे. आणखी काही जागा आहेत जिथं ते अमरावतीला जाऊ शकले असते, नागपूर, चंद्रपूरला जाऊ शकले असते. परंतु तिकडे न जाता सुद्धा तिथे काही थोड्या जागा आल्यात. आता त्यांना विचार हा करायचा आहे की काही मर्यादा जरी असल्या तरी आपण नेमकं कसं पुढं जायचं. हे पुढं जात असताना शिवसेनेचा जो एक सच्चा पाठीराखा आहे त्यांच्या पाठीशी दिसतोय, तो त्याला कसं सांभाळायचं हे आव्हानात्मक आहे खूप. कारण भाजपा हा इतका ताकदवान पक्ष झाला आहे आणि त्यांची संघटनात्मक ताकद, साधन संपत्ती एवढी प्रचंड आहे की त्यांच्या समोर उभं राहणं हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. त्यामुळं त्यांनी आदित्यला कार्यान्वित करावं लागेल. आदित्यशिवाय इतर नेते घडवावे लागतील त्यांना. कारण मधल्या काळात काय झालंय की विभागीय संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख ही रचनाच त्यांनी बंद करून टाकली. हे सौते सुभे तयार करतात असं काहीतरी एक चर्चा मी ऐकली होती. त्यामुळे काय झालं की आज मराठवाडा संपर्क प्रमुख आहे कोणाला माहीत नाही, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहे कोणाला माहीत नाही. कारण हे पर्यायी सत्ता केंद्र तयार होते की काय अशी चर्चा होती. त्यात शिवसेनेचं नुकसान झालंय. ते त्यांना परत एकदा ते नेटवर्क उभं करावं लागेल आणि विशेषतः जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्यावी लागेल. आणि हे करत असताना आपल्यासोबत जेवढे लोक आहेत ते कसे टिकवून ठेवायचे हे एक मोठं आव्हान आहे. कारण दुसरीकडे लाल गालीचा अंतरलेला असतो त्यांच्यासोबतच्या माणसांना. ते कुठल्याही क्षणी पक्षांतर करतो म्हटलं तर ते समोरून स्वागत करायला तयारच असतात. तर अशा वेळेला त्यांचा पक्ष टिकवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि ते त्यांना लोकांशी सतत संपर्क साधून वेगवेगळ्या माध्यमातून, कारण आता माध्यमं खूप उपलब्ध झाली आहेत, त्यांना त्यांचा मुलगा आदित्य हा त्यांचा वारस आहे आणि शिवाय काही जवळचे सहकारी आहेत यांना कार्यान्वित करून सांभाळत आहे. संपर्क वाढवावा लागेल, संघटनावरती हे म्हणजे भर द्यावा लागेल, शाखा भेटी वगैरे जो काही केला ते कंटिन्युअस ठेवावं लागेल. ऑब्व्हियसली आता दुसरं राज ठाकरे हे एक अत्यंत या सगळ्या याच्यामधले महत्त्वाचं निर्णायक एक व्यक्तिमत्व होतं. आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला जागा कमी दिसत आहेत, ते का तेही सांगा. असं म्हणतात की राजचं नुकसान झालं पण उद्धवचा फायदा झाला. म्हणजे राज ठाकरे यांच्या त्या सभेमुळे वारं फिरलं किंवा अदानींच्यामुळं मराठी माणूस एकजूट झाला असे सांगते. राज ठाकरेचं मूल्य आपण नेमकं कसं करायचं. त्यामुळे मला या प्रश्नाकडे यायचं आहे की राज ठाकरेंचं बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे नेमकं. म्हणजे त्यांच्या पक्षाला जागा मिळालेल्या नाहीत पण त्यांचा फायदा झाला आहे का नाही. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर जर कोण बोललं त्याची चर्चा होत असेल, जर कोण ते भाषण करणार आहेत म्हणून जर गर्दी होत असेल तर ते आहेत राज ठाकरे. हे निर्विवाद सत्य आहे. त्यांचं
ते काय बोलतात, काय भूमिका घेतात याचं औत्सुक्य, भलेही त्यांचे नगरसेवक कमी असोत, आमदार नसोत, खासदार नसोत, तरी आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे USP आहे, युनिक सेलिंग पॉईंट ज्याला आपण म्हणतो. त्याचा उपयोग त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी कसा करावा, हा खरं तर आपण फक्त मत व्यक्त करू शकतो, प्रत्यक्षात कृती त्यांना करायची आहे. ते नुसते फिरले, लोकांमध्ये मिसळले, त्यांनी पक्षबांधणीकडे लक्ष दिलं, जे त्यांनी हवं म्हणावं तसं दिलेलं नाही आहे. त्यांचे जे ठराविक जवळचे शिलेदार आहेत त्यांच्या भरोशावर सगळं चालतं आणि ते बोलले तरच पुढची कृती होते आणि बाकीच्यांना तसा काही आदेश नसतो. आता हे बघा, राजकीय पक्ष आणि राजकारण हे 24 तासाचं काम आहे. कार्यकर्त्यांना तुम्हाला प्रोग्राम द्यावा लागतो. कार्यकर्त्यांना प्रोग्राम नसेल तर कार्यकर्ते घरात बसू शकत नाहीत. आणि हे पहा, दुसरी गोष्ट, राजकारण करिअर करण्यासाठीच आहे लोकांना. आता लोक करिअर करायला येतात. जर तुम्ही त्यांना सत्ता देऊ शकत नसाल किंवा आहे त्या सत्तेवर धाक निर्माण करण्याची ताकद देऊ शकत नसाल तर लोक थांबत नाहीत, लोक दुसरा मार्ग पत्करतात. तर अशा वेळेला राज ठाकरे यांनी याचा नीट विचार करायला पाहिजे आणि त्यांना पाठबळ मिळेल. आज भलेही मुंबईमध्ये असं वाटलं की त्यांच्या त्या शिवाजी पार्कच्या सभेनंतर खूप मोठं वातावरण तयार झालंय, याचा फायदा झाला शिवसेना मनसेला, पण मनसेला नाही झाला, शिवसेनेला झाला. जो मराठी वर्ग शिवसेनेच्या मागे एकवटला. मला वाटतं संघटनात्मक कौशल्य उद्धव ठाकरेंकडे जास्त आहे आणि राज ठाकरेंकडे ओरेटरी आहे, म्हणजे बोलण्याची कला आहे, विषय मांडण्याची हातोटी आहे. त्यांनी त्या दिवशी शिवाजी पार्कवर ज्या पद्धतीने भाषण केलं आणि विषयाची मांडणी केली, त्यांनी अनेक लोक प्रभावित झाले. आपल्याकडे जी ताकद आहे त्या ताकदीचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे आणि स्वतःच्या कोशातनं बाहेर पडता आलं पाहिजे. कोशातून बाहेर पडलं तरच. आणि नेता म्हणून तुम्ही एकदा जर जनतेमध्ये आलात ना तर 2 घेण्याची 2 देण्याची तयारी ठेवली पाहिजे. मी 2 स्वीकारणारच नाही, फक्त देईन, असं कसं चालेल? तुम्हाला सर्व, आणि महाराष्ट्रामध्ये अशी उदाहरणं आहेत की फार बलाढ्य नेते महाराष्ट्रात होते आहेत, ते लोक जनतेला उपलब्ध आहेत ना, जनतेच्या प्रश्नावर लगेच भूमिका घेतात ना, जनतेमध्ये जातात, फिरतात, दौरे करतात. तर त्यांच्याकडे पाहून सुद्धा बरंचसं काही करण्यासारखं आहे. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर प्रोग्राम दिला तर भलतंच आपल्या परस्पर काहीतरी करतील ही शंका बाळगू नये. राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. त्या सगळ्याच तुम्ही कसे नेते म्हणून स्वीकारता आणि कसे ऍक्सेप्ट करता त्याच्यावर आहे. साधारण पण दिसतं बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर अनेकांना बाळासाहेब ठाकरेंमध्ये त्यांची झाक दिसते, त्यांचा करिश्मा असेल, वक्तृत्व कोट्या करण्याची पद्धत असेल, पण थोडंसं बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच रिमोट कंट्रोलप्रमाणे वागणं वगैरे हे पण त्यांना दिसतंय. आता तुम्ही जसं म्हणाला की परस्पर पूरक आहे, उद्धव ठाकरेंकडे संघटन आणि यांच्याकडे वक्तृत्व, त्यामुळे कुठले रोल्स प्ले करायचे ज्याच्यावरून ते बाहेर पडले आणि मला निदान पुणे तरी द्या, नाशिक तरी द्या, चला मुंबई नको, औरंगाबाद नको, असं तेव्हा होतं. असं वाटतं की कारण म्हटलंय त्यांचंही पत्र आलेलं आहे, एकत्र राहतील दोघं जण म्हणतायत, एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी. राजांनी पण आज लिहिलंय की दीर्घकाळाची लढाई आहे, पण काही जणांना शंका वाटते. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की हे जे आलेले आहेत ते एकत्र राहतील का परत राजकीय भूमिका वेगळ्या होतील? एक बदल यातला जो जाणवतोय त्यानुसार मला असं वाटतं की हे राहतील. कारण 2 राजकीय पक्ष आहेत. राज ठाकरे यांना स्वतःचा राजकीय पक्ष स्वतंत्रपणे चालवण्यामध्ये खूप रस आहे. त्यांनी कधीही तडजोड केली नाही. तो माझा भलेही पक्ष लोक कमी असू देत, परंतु मी कधीही तडजोड करणार नाही म्हणून त्यांनी पक्ष स्वतंत्र ठेवला आणि आत्ता ते एकत्र आले शिवसेनेसोबत. आणि ते फक्त राजकीय पक्ष म्हणून एकत्र नाही आले, तर कुटुंब म्हणून आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये एक जी दरी पडली होती, मधल्या काळामध्ये अनेक वर्ष कुणी कुणाकडे जात नव्हतं, कुणी कुणाला भेटते असं दिसत नव्हतं. कुठल्या तरी विवाह समारंभात ते एकत्र आलेले फोटो लोकांना दिसायचे, फुटेज दिसायचं व्हिडिओचं. तर आता कौटुंबिक त्यांचं नातं हे परत रिवाईव्ह झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण ते बऱ्याचदा एकत्र येतात. हे नातं ज्या अर्थी रिवाईव्ह झाले त्या अर्थी मनातली किलमिश, मनातले जे एकमेकांबद्दलचे जे आकस होते किंवा राग होता तो बहुधा कमी झालेला आहे. फक्त त्याग करण्याचा मुद्दा आहे की कोण किती त्याग करतो. उद्धव ठाकरे यांनी पण थोडा त्याग करावा लागेल, राज ठाकरे यांनी पण त्याग करावा लागेल, कारण त्या दोघांच्या त्याग करण्यामध्येच त्यांच्या पक्षांचं हित आहे. कारण दोघांचा वैयक्तिक स्वार्थ याच्यापेक्षा पक्षाचा स्वार्थ महत्वाचा आहे. कारण हे पहा, कुणाचा पक्ष मोठा व्हावा, कुणाचा लहान व्हावा हा तुमचा माझा प्रश्न नाही आहे, पण जेव्हा लोक तुमच्या सोबत येतात, जेव्हा लोक तुमच्यावर जीव लावतात, तेव्हा त्या लोकांसाठी तुम्हाला काहीतरी करणं भाग आहे. आणि त्यांच्याशी बेईमानी करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं आहे. तर हे करायचं की नाही हे जाणण्या इतपत दोघे सुज्ञ आहेत. कारण मला आठवतं त्याप्रमाणे दोघंही 90-91 पासून राजकारणामध्ये ऍक्टिव्ह आहेत. विद्यार्थी सेनेचं काम करत असताना राज ठाकरे ऍक्टिव्ह होते. उद्धव ठाकरे भलेही त्या काळी प्रत्यक्ष राजकारणात नव्हते, परंतु दोघांचा सहभाग आहे आणि तो मी पाहिलेला आहे. कुठे ना कुठे ते व्यासपीठावर येत होते. त्यावेळी शरद पवारांशी त्यांचा प्रचंड मोठा संघर्ष होता बाळासाहेबांचा. त्या दोघांनी टीका केलेली आहे. जाहीरपणे मुख्यमंत्री असताना त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे यांना राजकारण शिकवण्याची मुळीच गरज नाही. फक्त जनमानसामध्ये काय प्रतिक्रिया असतात त्यावरच आपण पत्रकार म्हणून चर्चा करू शकतो, यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही. पूर्वी ठाकरे होतं, ठाकरे होतं, वजाबाकी व्हायची भागाकार व्हायचा. आता ठाकरे अधिक ठाकरे आहे
आता खरं तर बेरीज नाही गुणाकाराची अपेक्षा आहे. त्यामुळे ते म्हणतात तसं एकत्र राहायला पाहिजे. बघूयात काय होते. ऑब्व्हियसली भाजपने काय केलं नाही या निवडणुकीमध्ये. म्हणजे सामदामदंडभेद सोडा, म्हणजे सगळं, म्हणजे हिंदू मुस्लिम असेल, फोडाफोडी असेल, बिनविरोध, आपण त्याच्या आधी बोललो. पण तरीसुद्धा काठावरचं बहुमत, आणि ते सुद्धा एकनाथ शिंदेंच्या टेकूमुळं. हे असं का घडलं? 150 वगैरे म्हणत होते, फक्त भाजप 100 म्हणत होते, पण ते गणित कुठं चुकलं? हे भाजपाला पूर्ण माहिती आहे की आपली ताकद किती आहे, आपण कुठंपर्यंत दूर जाऊ शकतो. म्हणून तर आज युतीनं आघाडीच्या राजकारणात आहे ना भाजपा. 2014 साली या देशामध्ये राजकीय परिवर्तन घडलं. नरेंद्र मोदी बहुमताने पंतप्रधान झाले. 19ला तर आणखी 300च्या पुढे जागा मिळवल्या. आजही पंतप्रधान आहेत. भाजपा आज आता तिसरी त्यांची टर्म आहे केंद्रातली. मग महाराष्ट्र हे असं राज्य का आहे की तिथं त्यांना सहयोगी पक्षासोबतच राहावं लागतं. आजही महापालिकांच्या निकालामध्ये त्यांना सहयोगी पक्षाचीच मदत लागणार आहे, त्याशिवाय महापौर बसणार नाही बऱ्याचशा महापालिकांमध्ये. याचं कारण असं की भाजपला आपल्या मर्यादा माहीत आहेत. त्यामुळं आज सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्या जागा अवघ्या 82 होत्या, त्या 7ने वाढलेल्या आहेत. हे त्यांना मर्यादा माहिती आहेत ह्या. पण त्यांची जी क्षमता आहे ती कशात आहे माहिती आहे का, की जे पॉलिटिकल कॉम्बिनेशन, राजकीय समीकरण आपल्या विरोधात आहे ते डिस्टर्ब करतात. त्यांनी डिस्टर्ब केलं ना. पुण्याचं उदाहरण घ्या, राष्ट्रवादी डिस्टर्ब करून टाकली. आज दोन्ही राष्ट्रवादीची अवस्था काय बघा. त्यांनी शिवसेना डिस्टर्ब करून टाकली. त्यांच्या लक्षात आलं की शिवसेना हाच महाराष्ट्रातला खरा प्रतिस्पर्धी आहे आपला काँग्रेसपेक्षा, आणि आपल्या मतामधला वाटेकरी हा सगळ्यात मोठा शिवसेना आहे. जोपर्यंत शिवसेना सक्षम आहे तोपर्यंत भाजपाला एकट्याच्या बळावर महाराष्ट्रामध्ये पुढं सत्ता मिळवता येणार नाही. राजकारणामध्ये स्वतंत्र असं अभेद्य असं स्थान निर्माण करता येणार नाही. म्हणून त्यांनी शिवसेना कशी डिस्टर्ब राहिली याची खबरदारी घेतली, आणि ती शिवसेना डिस्टर्ब झाल्यामुळं आज 2 वेगळ्या गटात दिसते. पण त्यांचं जर कॉम्बिनेशन एकत्र केलं तर त्या जागा कितीतरी जास्त दिसत आहेत. म्हणजे शिंदेच्या जागा किंवा ठाकरेंच्या जागा एकत्र करा. हे पॉलिटिकल कॉम्बिनेशन जोपर्यंत परमनंट करू शकत नाही भाजपा, तोपर्यंत भाजपा एकट्याच्या बळावर महाराष्ट्रामध्ये सर्वंकष सत्ता उपभोगण्याच्या मानसिकतेत येऊ शकत नाही. भलेही त्याने आता 2029ला अशी घोषणा केली की आम्ही स्वतः स्वबळावर लढणार, स्वबळावर सत्तेत येणार. महापालिकांचे निकाल मात्र त्यांना हा विचार करायला लावणार आहेत की जर हे 2 सहकारी आपण जर त्यांना जर दूर केलं तर हे पॉलिटिकल कॉम्बिनेशन जे आपण डिस्टर्ब केलं होतं ते पुन्हा रिवाईव्ह होऊ शकतं. म्हणजेच पुण्यामध्ये दोन्ही पवार एकत्र येतील का ह्याची चर्चा का सुरू झाली. तर ह्याच्यात हे उत्तर आहे. कुबड्या सहजासहजी दूर करता येणार नाहीत. पण महत्त्वाचं आपण मुंबईमध्ये हे करतोय. एकनाथ शिंदे यांना कट साईज करावं असे होतं, त्यात ते यशस्वी झालेले आहेत. बघा, असं वाटलं होतं की एकनाथ शिंदे 2 नंबर राहतील, त्यांचा स्ट्राईक रेट वगैरे, पण एकनाथ शिंदे मुंबईमध्ये 28वरती आले. उद्धव ठाकरे 5. मला ते विचारायचं की खरी शिवसेना कुठली आहे, यामुळे सुरू झाला. पण शिंदे जे आहेत ते त्यांना स्वतः हे करणं, नामोहरम करणं सुरू आहे. असं म्हटलं जातं की ठाणेचा आवळा आणि कल्याण डोंबिवलीचा मोरावळा देऊन बाकी सगळ्या महापालिकांचा कोहळा जो आहे तो भाजपने काढलेला आहे. बघा MMRमध्ये काय राहिलं. त्यामुळे शिंदेंना तुम्ही जसं म्हटलं की आधी नंतर विरोधकांकडेच, आधी आपले जे मित्र आहेत त्यांनाच नामोहरम करायचं नाही. कुठल्याही राष्ट्रीय पक्षाची हीच नीती असते की जेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपल्या वोट बँकेमध्ये एखादा पक्ष घुसलेला आहे आणि तो आपली मतं खातोय, त्यावेळेला ते युती करतात, आघाडी करतात. हे काँग्रेसनेही केलं, हे भाजपाही करतोय. हे 2च खरे राष्ट्रव्यापी पक्ष आहेत आता. यांनी हे केलेलं आहे चपखलपणे. आणि काय करतात, ज्या वेळेला त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो की आता आपण वाढलोय, आता आपल्याला सहकारी पक्षाची गरज नाही, सत्ता का वाटून द्या, आपले कार्यकर्ते आहेत ना ज्यांना मंत्री व्हायचंय, सत्तापदं पाहिजेत, त्यावेळेला ते त्यांना दूर करतात. भाजपा आजच्या स्थितीमध्ये शिंदेंना पूर्णपणे संपवेल अशी काही स्थिती नाही. शिंदे पण चाणाक्ष आहेत, हुशार आहेत. ते मागे म्हणायचे की मी पळणारा नाही आहे, मी पळवणारा आहे आणि मला हलक्यात घेऊ नका. लोकांना वाटायचं की हे वाक्य उद्धव ठाकरेंसाठी आहे. त्यामुळे नाही, तसं नाही आहे, ते सगळ्यांसाठी लागू पडतं. म्हणून शिंदेनी हे दाखवून दिलं की भलेही मी काही ठिकाणी कमी दिसत असेल, मुंबईत त्यांना जमलेलं नाही आहे. कारण मुंबईतला जो खरा अस्सल मराठी मतदार आहे तो उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, तो मूळ ठाकरेच्या शिवसेनेच्या पाठीशी आहे. परंतु बाहेरचा मतदार म्हणजे नवी मुंबई, ठाणे इथला शिंदेच्या पाठीशी आहे. शिंदेनी आपलं स्थान दाखवून दिलंय. भलेही आज नवी मुंबईमध्ये त्यांच्या जागा कमी असतील, 41 असतील, भाजपाचं यश नजरेत भरण्यासारखं असेल, परंतु शिवसेना आहे ना तिथे. शिवसेना आहे तिथे आणि भविष्यात ती शिवसेना वाढूही शकते. चांगलं म्हणजे त्याला जर कार्यक्रम दिला तर. ठाण्यामध्ये त्यांनी दाखवून दिलंय की माझ्या जागा सर्वाधिक आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये थोडं कमी फरकाने आहे. पण यशासारखं यश नाही असं म्हणतात. मुंबई महानगर प्रदेशामधल्या 9 पैकी 6 महानगरपालिकांमध्ये भाजपाचं वर्चस्व आहे. भाजपा पुढे आहे, परंतु शिंदे सेना खूपच मागे आहे असंही म्हणता येत नाही. थोडंसं अंतर आहे, पण आहे बऱ्यापैकी त्यांनी टिकवून ठेवलंय. आणि
हे जे काही शिंदेचे 28 झाले ते कमी जरी दिसत असले तरी त्याच्याच आधारावरती भाजप जे आहे त्याची सत्ता आलेली आहे आणि महापौर त्याच्यावर बनणार आहे. त्यामुळे शिंदेची बार्गेनिंग पॉवर वाढेल असं वाटतंय तुम्हाला ह्याच्यावरती. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महायुतीचा महापौर होणार आहे वगैरे सगळं म्हणतायत. भाजपचा का शिवसेनेचा माहीत नाही. महापौर पदावरती पण ते क्लेम करू शकतील का या सगळ्या ह्याच्यावरती? मला असं ऐकण्यात होतं की 50 जर जागा मिळाल्या असत्या शिंदेंना तर ते महापौरपद मागणारच होते ठामपणे. पण आत्तासुद्धा एक चर्चा अशी आहे की जानेवारी 23 रोजी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कालच निकाल आलेले आहेत. या जन्मशताब्दी वर्षामध्ये या मुंबई महानगरपालिकेचा महापौर म्हणून एक शिवसैनिक असावा, मराठी शिवसैनिक असा आग्रह कदाचित त्यांच्याकडनं धरला जाऊ शकतो. आणि दिवंगत बाळासाहेबांना ही खरी श्रद्धांजली आदरांजली असू शकते. असंच एक मतप्रवाह त्यांच्या पक्षात आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी साध्य होतील. एक तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये म्हणजे महापौर मुंबईचा एक मराठी शिवसैनिक बसला, सामान्य शिवसैनिक. दुसरं हे उद्धव ठाकरेंनाही उत्तर असेल की आम्ही ज्या जिद्दीने बाहेर पडून लढत होतो त्याचं ही प्रतिपूर्ती, त्याची जी पूर्तता करायची होती आम्हाला. हे स्वप्न आहे की बाळासाहेबांनी जे स्वप्न नेहमी पाहिलं ज्याची पूर्तता त्यांनी करून घेतली तेच आम्ही केलंय. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात एक मराठी माणूस इथं महापौर बसवला आहे. आता हे झालं त्यांचं थिंकिंग. भाजपाला आपला महापौर बसवण्याची खूप इच्छा आहे. त्यांनी दुय्यम स्थान स्वीकारलं मुंबईमध्ये. 30, 35, 40 जागांवर ते समाधानी राहायचे. शिवसेना नंबर 1ला राहायची. सगळी महत्त्वाची सत्तापदं शिवसेनेकडे असायची. स्थायी समिती असो किंवा इतर समिती असोत. त्यांना सुधार समिती मिळायची, कधी वृक्ष समिती मिळायची, कधी एज्युकेशन कमिटी, कधी उपमहापौरपद. तर अशा दुय्यम स्थानानंतर आज भाजपाने एवढं यश मिळवलं आहे. तर कदाचित भाजपा हे पद सोडण्याची शक्यता जरा कमी वाटते. तेही कदाचित त्यांच्यामधलाच एखादा मराठी जो शिवसेनेशी थोडंसं जवळीक सांगू शकतो अशा व्यक्तीला महापौर करू शकतील ते. पण मात्र हे पाहता ही थोडीशी होणारच आहे दोघांमध्ये मागणी होईल असं वाटतं. कारण भाजपला पण जे मुंबईकरांना त्यांनी दाखवलेलं आहे स्वप्न वगैरे ते करायचं असेल तर ही सगळी पदं आहेत, महापौर असेल, स्थायी समिती वगैरे, ती त्यांच्याच ताब्यात ठेवावी लागतील. कारण भाजप काही सहजासहजी सोडणार नाही. पण या निमित्ताने तुम्ही म्हणता तसं की कस लागेल या ह्याच्यामध्ये. पण काय वाटतंय म्हणजे आधी हिंदू मग हिंदू मराठी असं करत करत ते मराठीवरती आलेले आहेत. तर काय असू शकतं हे खेळी महिला किंवा काय धक्कातंत्र वगैरे महापौर पदाच्या निमित्ताने? धक्कातंत्र महापौर पदाच्या बाबतीत फारसं काही होईल असं वाटत नाही. कारण दोघंही अगदी कम्फर्टेबल हाच धक्का असेल की जर शिंदेना दिलं शिवसेनेला दिलं तोच धक्का असेल. आणि भाजपा सुद्धा जर तसा निर्णय झाला तर मुंबईकरांना सांगू शकेल की बघा आम्ही सुद्धा बाळासाहेबांची विचारधारा मानतो. आम्ही कधीही त्यांच्या विचारधारेपासून दूर गेलो असं म्हणलेलं नाही. आम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहिलो. बघा त्याग केला आणि आमची त्यागाची नेहमीच भूमिका असते. आम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सुद्धा शिवसैनिकाला दिलेलं आहे. आणि भाजपची ही राजकीय व्यूहरचना नेहमी फार विचारपूर्वक असते. ते कदाचित दाखवू शकतील. स्ट्रॅटेजी रणनीती म्हणून करू शकतात. आता आपण थोडं शेवटाकडे येताना अजून 1-2 मुद्द्याकडे काँग्रेसनी जी भूमिका घेतली, सुरुवातीला गोंधळ होता, बरोबर जायचं नाही जायचं, मग उद्धव ठाकरे सोबत जाऊयात, पण मग राज ठाकरे आल्यामुळं नको वगैरे काय करायचं असं करून मग शेवटी काँग्रेसची वंचित बरोबर युती केली. काँग्रेसच्या जागा ज्या आहेत त्या चांगल्या आलेल्या आहेत. पण याच्यामध्ये अशी एक चर्चा सुरू झाली की जर ते गेले असते यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि यांच्याबरोबर तर चित्र वेगळं दिसलं असतं. मुस्लिम वगैरे जे विभागणी झाली किंवा दलितांची वगैरे ती, तुम्हाला काय वाटतं खरोखर याच्याबद्दल की काँग्रेस जर यांच्यावर लढली असते तर काय चित्र वेगळं दिसलं असतं? असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडी म्हणून जर मुंबईमध्ये ते लढले असते तर भाजपाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांना उत्तर देता आलं असतं. परंतु त्यात बरेच गुंतागुंत आहे. काँग्रेसची अडचण अशी आहे की काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेमध्ये दुय्यम स्थान घेता येत नव्हतं. कारण काँग्रेसचा पाठीराखा वर्ग हा गैरमराठीदार आहे. म्हणजे इतर प्रांतातून मुंबईत आलेले लोक, उत्तर भारतीय लोक, मुस्लिम समुदाय हे काँग्रेसचे खरे वोटर आहेत. त्यांना असं वाटलं की मुंबईमध्ये जर आपण दुय्यम स्थान स्वीकारलं तर हा वोटर आपला निघून जाईल. राज ठाकरेंमुळं कदाचित ही मतं आपली आणखी कमी होतील आणि आपल्याला खूपच कमी म्हणजे संख्या मिळेल. त्यामुळं त्यांनी थोडं त्या काळजीतनंच बहुतेक हा निर्णय घेतला. हा निर्णय धाडसी होता. त्या जिद्दीनं ते लढण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. आज काही जागा आल्यात त्यांच्या. तर सोबत लढले असते तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु त्यांची एक शंका आहे नेहमी, ते त्यांनी बोलून पण दाखवली की आमची मतं शिवसेनेला ट्रान्सफर होतात पण शिवसेनेची मतं आम्हाला ट्रान्सफर होत नाहीत. हा विश्वास जर त्यावेळी त्यांच्या आधीच्या बैठकांमध्ये जर त्यांना देण्यात आला असता की जो विधानसभेत प्रकार दिसला की शिवसेनेची मतं तुमच्याकडे आलीच नाहीत, तुम्ही जिथं लढलात तिथं, पण आम्ही जिथं लढलो ज्या जागा तुम्ही आम्हाला सोडल्या तुमची मतं आमच्याकडे ट्रान्सफर झाली, हा विश्वास त्यांना देता आला असता. ह्याला
चर्चा करून नीट जरा स्ट्रॅटेजी आखता आली असती तर कदाचित फरक पडला असता आणि संयुक्त त्यांनी जर दौरे काढले असते मुंबईमध्ये आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण केला असता की आम्ही जात धर्म या अजेंडापेक्षा मुंबईतलं एकंदरीतच जे काही विकासाची कामं असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील जे ब्रॉडर माइंडने आम्हाला अचीव करायचं आहे तर मला वाटतं कदाचित मतदारांमध्ये योग्य संदेश गेला असता आणि काँग्रेसला फरक वाटला असता. परंतु इथं जरी ते विरोधात लढले असले तरी महाराष्ट्रात काही ठिकाणी ते एकत्र आहेत. जसं मी परभणीचं उदाहरण दिलं तिथं काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहे. आणखी काही ठिकाणी ते आहेत. तर हे महाविकास आघाडी तर काही फुटण्याची शक्यता नाहीच, ती राहील. त्यांनी मला वाटतं त्यांच्यात आधी चर्चाही झाली असेल थोडीफार म्हणून टोकाची विधानही दोघांकडनं झाली नाहीत. ना काँग्रेसनी उद्धव ठाकरेंवर टीका केली ना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर टीका केली. त्यांनी समान शत्रू भाजपाला मानलं होतं, भाजपाच्या आघाडीला. त्यामुळे बघूया भविष्यात ते एकत्रही राहतील कदाचित. बरोबर म्हणते की लार्जर पिक्चर बघता भाजप शत्रू आहे दोघांचाही, पण एमआयएम एक फोर्स म्हणून महाराष्ट्रात आलेलंच आहे, पण मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय त्यांचे निवडून आलेले नगरसेवक असतील, त्याच्या मतांची टक्केवारी असेल, त्यामुळं काँग्रेसचा खरं तर तोही एक मुस्लिम मतामधला वाटेकरी आहे. त्यामुळे एमआयएमच्या या सगळ्या मुंबई भागातल्या इम्पॅक्टबद्दल काय वाटतं? मनसेपेक्षा थोडी कमी होत आहेत, पण फार काही फरक नाही. फार फरक नाही. एमआयएमचं यश चांगल्यापैकी आहे आणि विशेषतः तरुण पिढी मला वाटतं त्याच्यात अग्रेसर आहे. आणि एमआयएमने दिलेले बरेचसे उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत. त्यांचं अपील झालेलं दिसतंय मुस्लिम समुदायाला आणि त्यांनी असा विचार केला असेल की आपलाच पक्ष आहे, शेवटी आपल्या पक्षालाच मोठं करण्यात काय गैर आहे. दुसऱ्या कुणाला मोठं करण्यामध्ये त्याच्याबद्दल टीका ओढवून घेण्यापेक्षा आपला पक्ष मोठा केलेला बरा, म्हणून त्यांनी एमआयएमचा चॉईस स्वीकारला. समाजवादी पार्टीला साफ केलं त्यांनी मुंबईमध्ये. समाजवादी पार्टीनं गेले काही वर्ष मुंबईमध्ये एक मुस्लिम समुदायाचा आवाज म्हणून बरंच काम केलं होतं, परंतु त्यांनी सपशेल नाकारलं. मला वाटतं हा सगळ्यात मोठा फरक आहे या निवडणुकीमधला आणि हे नजरेत भरण्यासारखं. आणि एमआयएमला फक्त मुंबईत यश मिळालं असं नाही, त्यांना ठाणे जिल्ह्यात मुंब्र्यामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मतदारसंघ आहे विधानसभेचा, तिथं त्यांचे 5 नगरसेवक निवडून आलेत. त्यांचे महाराष्ट्रामध्ये अमरावती असेल, धुळे असेल, इतर काही महत्त्वाची शहरं आहेत. छत्रपती संभाजीनगरला तर त्यांचं यश खूप मोठं आहे, मालेगाव आहे, चांगलं यश मिळाले. आणि त्यांनी दाखवून दिलं की मुस्लिम समुदाय जर वेगळ्या पद्धतीने विचार करत असेल आणि स्वतःचाच एखादा पक्ष मोठा म्हणत असेल मोठा करावा तर आम्ही चॉईस आहोत त्यांच्या. हे नजरेत भरणारं यश आहे त्यांचं. सर, आता अशी एक भीती व्यक्त केली जाते की हे जे काय भाजपला यश मिळालं त्याच्यानंतर त्यांच्यावर आता शिंदे पण आहेत आणि उद्धव ठाकरे यांची शक्ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे, तर जे गैर मराठी आहेत, उत्तर भारतीय, गुजराती वगैरे, त्यांची मुजोरी दादागिरी वाढू शकते. म्हणजे बघा की मी इथं येईन, इथं शिकेन, कमवेन वगैरे, पण मी मराठी बोलणार नाही, किंवा माझ्या सोसायटीमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला शाकाहारी असेल तरच फ्लॅट मिळेल वगैरे, हे जे काय आहे. तर उलटं म्हणजे आधी जसं हे आले तर उत्तर भारतीयांना मारा आणि किंवा असं तसं. आता हे काउंटर जी भीती व्यक्त केली जाते, किंवा बघा गुजरात्यांच्या ह्यांना तुम्ही आता नेऊन दिली शिंदेनी, काय केलं, आंदण दिली वगैरे, जे काय, तुम्हाला काय वाटतं हे जे मुंबईचं जे फॅब्रिक आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं का? थोडासा व्यापक विचार केला तर माझ्या हे लक्षात आलंय की समस्या राजकीय पक्षच निर्माण करतात आणि सोल्युशन पण तेच शोधतात. सामान्य माणसाला काही देणं घेणं नसतं. त्याचे जगण्या मरण्याचे प्रश्न एवढे गंभीर आहेत, तो स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये एवढा व्यापून गेलेला आहे की या मुंबईमध्ये तुम्ही जर फिरलात तर गुजराती व्यापाऱ्यांच्या दुकानांमधला गिराईक हे मराठी आहे आणि त्याला वेळ नाही आहे त्यांना डिवसायला किंवा त्यांच्याशी भांडण करायला. त्याला धंदा करायचा आहे, पैसा कमावणं, कुटुंबाचा चरितार्थ चालवणं, एक चांगलं आयुष्य जगणं हे अनेकांचं स्वप्न आहे. त्यामुळं मराठी भाषेवरनं लगेच काही होईल अशातला भाग नाही. मध्ये जे प्रकार घडले, मीरा भाईंदरला विशेषतः राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारलं. जेव्हा राजकीय पक्ष भूमिका घेतो तेव्हा त्याचा त्रास होतो लोकांना. राजकीय पक्षांनी ठरवावं की आपल्याला कुठल्या विषयावर मोठं व्हायचं. ते सामान्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न जर उपस्थित केले, महागाई असेल, अमुक असेल, बेरोजगारी असेल, लोकांना राहण्याचे जगण्याचे प्रश्न आहेत, त्याच्यावर केंद्रित केलं लक्ष तर खूप फायदा होईल सामान्य जनतेचा. परंतु त्यापेक्षा जर भाषा, धर्म, जात याच्यावर आपण त्यांना डिवचलं तर लोक लगेच प्रक्षोभित होतात आणि विशिष्ट पक्षाच्या मागे उभं राहतात. म्हणून ही सोपी स्ट्रॅटेजी प्रत्येक राजकीय पक्षांनी निवडलेली आहे आणि कुठलाच पक्ष अपवाद नाही. मी याच्यावर पक्षांची उदाहरणं देऊ शकतो तुम्हाला की सगळे पक्ष हे कुठल्या ना कुठल्या मार्गाने या सोप्या मार्गाचा अवलंब करतात की लोक कसे अधिक जास्त आक्रमक होतील. त्याचा आक्रमक काय व्हा. लोकांसाठी चालवलेली व्यवस्था, इथं काय आक्रमक व्हायचंय आणि कुणाविरोधात आक्रमक व्हायचंय? आक्रमक व्हायला परदेशी शत्रू आहेत ना, हे आपल्या देशातल्या जनतेसमोर आक्रमक होता काय? पण मला वाटतं ते दुर्दैव आहे आपलं. दुसरा प्रश्न म्हणजे पहिला आपण मराठीचा मुद्दा म्हणालो, मराठीच्या मुद्द्यावरनं मुंबईमध्ये फार मोठा संघर्ष अशातला भाग नाही. दुसरा जो मुद्दा तुम्ही बोलला तो मात्र आहे की मराठी भाषिकांना घरं नाकारलं जाणं आहे ती समस्या.
बऱ्याचशा सोसायटीजमध्ये तुमची राहण्याची जगण्याची जी पद्धत आहे ती आमच्याशी विसंगत आहे आणि आम्हाला तुमचं खाणं पिणं आणि व्यवहार याच्याविषयी काही आक्षेप आहेत म्हणून काही सोसायटीजमध्ये घरं नाकारली जातात. आपल्या नियम कायद्यामध्ये असं काही म्हटलेलं नाही, पण त्याच्याविषयी ठाम भूमिका कुठलाच राजकीय पक्ष घेत नाही. भाषणं वगैरे करतात लोक, बोलतात, पण तसं ग्राउंडवर जाऊन चला ह्या बी इमारतीत कसं काय तुम्हाला घर मिळालं नाही म्हणून मी येतो, एवढंच काय. अहो, विकत घर सोडून द्या, भाड्याचं घर मिळत नाही आपल्याकडे. आपण सारे भारतीय एक आहोत आणि सारे भारतीय आम्ही बांधव आहोत असं म्हणतो, पण आपण प्रत्यक्षात खाजगीमध्ये खूप संकुचित वागतो. त्याच्यामुळं अनेक वसाहतीमध्ये अमुक लोक राहतात का, तर आम्ही येणार नाही तिकडे, घर घेणार नाही. अमुक लोक तुमच्या बिल्डिंगमध्ये आहेत का, याची चौकशी होते. आणि मला वाटतं याचा दोष विशिष्ट एका जात समूहाला धर्माला देता येत नाही. दोघांनी मिळून हे विचार करायला पाहिजे की आपला जात धर्म हे आपल्या घरात आहे. तुमच्या घरात देवघर आहे का नाही याच्यात कुणाला इंटरेस्ट नाही आहे, पण तुम्ही बाहेर माणूस म्हणून कसं वागता हे महत्त्वाचं आहे. मला वाटतं जर भारताला प्रगती करायची असेल आणि महासत्ता बनायची असेल तर राजकीय पक्षाच्या कार्यक्रमावरती होणार नाही. जोपर्यंत जनता ठरवणार नाही की आम्हाला महासत्ता व्हायचं तर काही गोष्टी आम्ही त्यागल्या पाहिजेत, काही गोष्टी आमच्या सोबत घेऊन सतत डोक्यामध्ये त्या घेऊन फिरलं नाही पाहिजे, तर मला वाटतं फायदा होईल. आणि राजकीय पक्षांचा अजेंडा हा लोकांनी वारंवार विकासाच्या मुद्द्यावर आणला पाहिजे की डेव्हलपमेंट द्या, आमच्या मुलांचं भवितव्य काय आहे सांगा, वैज्ञानिक प्रगती सांगा. जगामध्ये महासत्ता व्हायचं असेल तर या गोष्टीवर बोला, आमच्या जातीवर धर्मावर तुम्ही जास्त बडबड करायची नाही आणि आम्हाला पुन्हा पुन्हा तिकडे न्यायचं नाही आणि पुरातन काळातले दाखले आम्हाला द्यायचे नाहीत. इतिहास पुरुषाविषयी वाटेल ती बडबड करायची नाही. त्यांनी त्यांच्या काळात काम केलं, ते गेले, त्याच्यावर चिकित्सा लिहिणारे अनेक ग्रंथ आहे महाराष्ट्रातल्या विद्वान माणसांनी लिहिलेले आहेत. तुम्ही नवीन काय ज्ञान तारे तोडताय? तुमच्या ज्ञानाची आम्हाला गरज नाही, त्यांचं साहित्य वाचूनच आम्ही मोठे झालोय. हे जनतेने जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत असे प्रश्न मिटणार नाहीत. निवडणुका संपलेल्या आहेत, त्यामुळे आता नरेटिव्ह किंवा अजेंडा हा जनतेने ठरवायचा, राजकीय पक्षांनी. जनताच देशाचं राजकारण ठरवू शकते. जनतेमध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. नवीन पिढी खूप जागृत आहे, जेन झी वगैरे जे म्हणतो तेच ठरवतील. शेवटचा प्रश्न, ब्रँडची खूप चर्चा झाली, ब्रँड ठाकरे याचं काय होणार वगैरे. आता तो काही संपत नाहीये पण तो क्षीण झालाय वगैरे. आणि फडणवीस मात्र सातत्याने सांगत होते की एकच ब्रँड आणि बाळासाहेब ठाकरे, इव्हन माझा पण ब्रँड नाही. पण त्याचे सहकारी आता म्हणतायत की देवाभाऊ ब्रँड आहे, फडणवीस ब्रँड आहे. अनेक ब्लंडर केली, उत्तर भारतीय महापौर वगैरे. फडणवीसांचा अर्धाधिक वेळ तर या सगळ्यांना हे करण्यातच गेला. पण फडणवीसांचं यश आहे, फडणवीसांना दिलंच पाहिजे यश. खरोखर ब्रँड फडणवीस येतोय का पुढं? आणि दिल्लीतला त्यांचा जो 2029 नंतरचा वगैरे काही खुंटा आहे वगैरे, तो या यशामुळे बळकट झाला असं वाटतं का? फडणवीसांबद्दल काय सांगा? अगदी अगदी भाजपचा ते महाराष्ट्रातला चेहरा आहेत. पक्ष असो वा सरकार असो किंवा त्यांच्या आघाडीचं सरकार असो, तेच चालवत आहेत. इतर पक्षाचं त्यांना सहकार्य आहे. विशेषतः पक्षाचे केंद्रीय नेते जे आहेत ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. जोपर्यंत पक्ष उभा राहत नाही आणि संघटना उभी राहत नाही तोपर्यंत तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकत नाही. आणि भाजपा हा संघटना म्हणून खूप बळकट आहे. प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष, तृतीय मी, असा त्यांचा विचार असल्यामुळं कुणीही नेता म्हणू शकत नाही की मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. मला वाटतं भाजपने ही जी एक शिकवण दिली त्यानुसार ते काम करतात आणि यश त्यांना लाभत चाललेलं आहे. इतरांच्या चुका कुठं घडत आहेत आणि ते कसे चुकतील याच्यावर त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. त्यामुळे इतर लोक घेरले जातात आणि चुकल्यावर त्यांच्या लक्षात येतं की आपली गडबड झाली. महाराष्ट्राच्या राजकारणाची नेपथ्य रचना करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आज जे राजकारण घडतंय त्या बऱ्याचशा घडामोडी ह्या व्यवस्थित अशा प्लॅनिंग केल्याप्रमाणे घडतात. मला वाटते सध्या तरी ते प्रचंड आघाडीवर आहेत. त्यांच्या जवळपास जाणारा दुसरा नेता नाही. एक मोठा कालावधी लागेल तसा नेता तयार व्हायला महाराष्ट्रामध्ये आणि त्यासाठी तो पक्ष मजबूत असायला लागेल. नेता मोठा होऊन चालत नाही, कारण प्रत्येकजण बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार नसतो. आता ती वेळ येणार, तशी परिस्थिती निर्माण होणं कठीण आहे, कारण त्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत, फिरलेले आहेत. आताच्या नवीन पिढीला तेवढे कष्ट करण्याची तयारी आहे का? उन्हातानात काट्याकुट्याच्या वाटेवर चालण्याची तयारी आहे का? 4 लोकांसोबत जमिनीवर बसण्याची तयारी आहे का? त्याच्यावर आहे सगळं. सर खूप धन्यवाद. तुम्ही तपशीलवारपणे आता या निवडणुकीनंतर काय नेमकं या निवडणुकीत काय घडलेलं आहे आणि काय घडू शकतं, ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे किंवा MIM कसा फोर्स येतोय, देवेंद्र फडणवीस किंवा शिंदे काय करू शकतात, महापौर. त्यामुळे आता निवडणुका निकाल जरी झाले असले तरी उत्सुकता वाढत राहणार आहे जोपर्यंत महापौर कोणाचं होते कळत नाही. तुम्हाला रविकिरण देशमुख सर यांनी मांडलेली मतं असतील, त्याच्या भूमिका, याच्याबद्दल काय वाटलं तुम्हाला? त्या पटल्या, आवडल्या का? तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि बघत राहा बोलबेडू. धन्यवाद.